JNU मध्ये जे विद्यार्थी आंदोलन करतायत तर त्यांना तुम्हाला माहिती आहे स्टेशन पासून त्यांना घरापर्यंत बेदम मारण्याची धमकी आणि त्याला जेलमध्ये 4 दिवस तर जेलमध्ये ठेवले होते, पण ते घाबरले नाही आणि लढतायत. तर UGC कायद्याचा भक्कमपणे अंमल झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हे लागू राहायला पाहिजे आणि उलट याच्यामध्ये सुधार करून आपल्याला जास्त अधिकार मिळायला पाहिजे एवढंच सांगतो. ओबीसी दलित आदिवासी एक चुकीचा शैक्षणिक संस्थांमधील जाती भेदभाव बंद करा. शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव बंद करा. सशक्त UGC रेग्युलेशन ऍक्ट लागू झालाच पाहिजे. सशक्त UGC रेग्युलेशन ऍक्ट लागू झालाच पाहिजे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे. हम सब नवीन शैक्षणिक धोरण बंद करा. पूर्वाधी शैक्षणिक धोरण बंद करा. नवे मनुवादी शैक्षणिक धोरण बंद करा. जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे. एक साथ होते हाथ. जातीय न्याय जनगणना झालीच पाहिजे. आरक्षणाचा बॅकलॉग भरलाच पाहिजे. आरक्षणाचा बॅकलॉग भरलाच पाहिजे. खाजगीकरण बंद करा. खाजगीकरण बंद करा. कंत्राटीकरण बंद करा. त्याचमध्ये हा UGCचा जे कायदा याने सरकारने थांबवायचं सांगितलं आहे. प्रश्न असा आहे की 10 वर्ष वेमुलाला आत्महत्या करायला मजबूर केलं होतं, म्हणजे आत्महत्या नाही ती हत्याच होती. त्यानंतर एवढं 10 वर्षांनी परत त्याला परत मारताय आज. कारण सरकार पूर्वी तर कोणतेही कायदे OBC SC किंवा अदर आपले बॅकवर्ड क्लासचे जे कायदे होते त्याला लागू करण्याच्या वेळेस मनुवादी प्रत्येक वेळेस विरोध करत होते. तर ते विरोध डावलून आपण प्रत्येक वेळेस लढून आपण घेतले होते.